श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला. तुम्ही आज थंबनेल पाहून पाहिलेच असेल आम्ही चाललोय कुठे. आम्ही चाललोय वॉटर पार्कला, बोरगावला. हे सातारामध्ये येते, जानकी ॲग्रो वॉटर पार्क. सर्व बोलतोय छान आहे वॉटर पार्क. मी चला आपणही ट्राय करूया ह्यावेळी. आम्ही छोटीशी एक 1 डे ट्रिप काढली, फॅमिली ट्रिप. हे माझे काका आहेत, त्यांनाही बोलली तुम्ही या, पण त्यांना आलेले आहेत. चला आम्ही चाललो, एन्जॉय करूया. चला आता आपण जाऊया. मला एन्जॉय करतो सर्व दाखतोय ना, एन्जॉय केली. आता आम्ही ते पोचलेलो आहोत. सर्वजण का उतरत आहेत सर्वजण. तर आता मला जरा मी तिकीटबद्दल माहिती घेतली इथे कशी काय तिकीट आहेत. तर इथे छोट्या मुलांची तिकीट 400 आहे, 400 रुपये. मोठ्यांची 500 रुपये आहे. तसेच इथे 2 बॅच असतात, सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 3 ते 8. तर दोन्ही बॅचला प्राईस सेमच आहे. हां, फक्त तुम्ही संपूर्ण दिवसाचा पॅकेज घेतला तर तुम्हाला मोठ्यांची 650 आहे आणि छोट्यांची 450. तर तुम्ही इथे पाहू शकता. चला मग सर्वजण आतमध्ये गेलेलेच आहेत, तर मीही जाते आतमध्ये. तर सर्वांचे ते डिसाईड झाले की आपण पहिले फोटो घेऊया, नंतरच आतमध्ये जाऊया. तर मी ठीक आहे, चला मग पहिले एक सेल्फी घेऊ आपण, नंतर मग जाऊया आतमध्ये. तर सध्या आम्ही सेल्फी घेऊन झालेली आहेत आमची, फोटो वगैरे काढून सर्वांचे. तर आता आपण पाहू शकता, छान वाटते, मस्तच. बाहेरून ते एंट्री खूप मस्त आहे. आता आपण आज जाऊन पाहूया कसं आहे ते. आम्ही सकाळी गेलेलो, 9:30 वाजता पोचलो आम्ही तिथे. 10 वाजता सुरू होते. तर आता आम्ही पहिले जाऊन तिकीट काढतो सर्वांची. तिकीट वगैरे घेतल्यानंतर मग आपण आतमध्ये एंट्री करूया. तर सध्या पहिल्यांदा मी तिकीट घेते. 12:30 जेवण, 1 ते 3 बैलगाडी आणि ट्रॅक्टर, ट्रेन, हे सर्व ऍक्टिव्हिटी करा. 3 वाजता चेकआउट टायमिंग आले तुमचं. आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि हा माझा सेकंड ब्लॉग आहे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब प्लीज. कमेंट. आमच्या दीदीचा ब्लॉग आहे, सपोर्ट करा. इथून माझी आंटी आवाज देत होती, चला आपण पटकन जाऊया, व्हिडिओ नंतर काढूया. तर इथे मला माझ्या नंदेच्या मुलीही भेटलेल्या, त्याही आलेल्या. त्यांच्याशी बोलून खूप छान वाटलं, त्यांनाही खूप मस्त वाटलं. तर इथे माझी छोटी मुलगी खेळत आहे. तिने डायरेक्ट एंट्रीच केली, तर तिने खेळायला सुरू केलं. तुम्ही पाहू शकता. तिला बोली प्राय एक तुम्ही पाहू शकता बाहेरचे व्ह्यू. खूप छान वाटत होतं हे व्ह्यू पाहून, मस्तच. मी व्हिडिओ करत होती तर साईडला आजूबाजूला सर्व पाहत होते. तर आता आम्ही चाललो आहे कॅन्टीनला.
तर आम्ही सकाळी पहिला ब्रेकफास्ट करून नंतर मग जाणार आम्ही. तर आम्ही चालू आता ब्रेकफास्ट करायला, सकाळचा नाश्ता. तर बोलू चला करूया पहिल्यांदा. तर ब्रेकफास्टमध्ये 2 व्हरायटी होत्या. एक मिसळपाव होती आणि एक थालीपीठ होते. थालीपीठ आणि मिसळ काय देऊ? आता आम्ही ते आता आलेलो आहोत ब्रेकफास्ट करायला. तर आता आपला ब्रेकफास्ट येतो आहे. तर आता आम्ही सर्वजण मिसळ ट्राय करतो आहे. ताव मारतो मिसळवरती, तुम्ही या. तर यांची टेस्टी खूप छान आहे, मस्त आहे. आणि आता आम्ही चहा घेतो आहे. ब्रेकफास्ट झाल्यानंतर चहा तर पाहिजेच पाहिजे. आपल्यात मला तर चहाशिवाय जमत नाही. तर ब्रेकफास्ट नसेल तरी चालेल, पण चहा पाहिजे. तर मी चहा घेतलेला आहे. तर चहा तुम्ही पाहू शकता, छान वाटते. तर मग नंतर मग मी असे व्हिडिओ करत होती. तर आणखी बोलते ओच चहा मोबाईलवरती. ती खूप कॉमेडी आहे. ती काही ना काही टॉन्ट मारत असते मध्ये मध्ये, खूप छान. तर आमचा चहा वगैरे पिऊन झालेल्यानंतर आम्ही मग निघालो आहे. तुम्ही बाहेर पाहू शकता, खूप छान. इथे तुम्ही राहायला पण येऊ शकता. तर मला इथे साईडला आंब्याचे झाड दिसले आणि त्या आंब्याची झाडं खूप होती. तर मी बोलली की चला मग आपण 1-2 आंबे तर घेऊन जायचे नक्की. म्हणून मी ट्राय करत होती, पण माझ्या हाताला येतच नव्हते. तर मी जम्प करून ट्राय केले, पण तरीही नाही. नंतर आंटी बोलली नको प्रियंका, नको घेऊ. आम्ही नाही घेतले आंबे तिथले. आम्ही तसेच नंतर पुढे गेलो. तर तुम्ही बाहेरचा व्ह्यू पाहू शकता इथला. तर खूप छान होता. तर सर्वजण कुठे कुठे बाहेर आपापल्या साईडला गेले. तर मी थोडासा व्ह्यू कॅप्चर केला इथला. तुम्ही ह्या साईडलाही पाहू शकता. ह्या साईडला असं आहे. तर सर्व हे पाहून सर्व मला असं वाटतं केव्हा जाते मी पाण्यामध्ये. पण पहिल्यांदा व्हिडिओ कॅप्चर केले. नंतर आम्ही बोटिंग केली पहिल्यांदा. बोटिंगला आपण पहिला बोटिंग करूया, त्यानंतरच हे करूया. ही माझी मोठी काकी आहे. आम्ही पहिल्यांदा बोटिंग म्हणजे करून झाल्यानंतर मग आम्ही आता बोलू चेंजिंगसाठी आपण जाऊया. तर थोडंसं मी 1-2 व्हिडिओ कॅप्चर केले. नंतर मग आम्ही चेंजिंगसाठी गेलो. तर ह्या लोक हे लोक खेळत होते पाण्यामध्ये. तर मी आली लॉकरमध्ये मोबाईल वगैरे आपले ठेवले आणि चेंजिंग करून आम्ही पाण्यामध्ये गेलो. शॉर्ट व्हिडिओसाठी एक व्हिडिओ तयार करत होती, पण तो शॉर्ट काही तयार झालाच नाही आमचा. कारण कोण ना कोणमध्ये येत होते, त्याच्यामुळे आमचा शॉर्ट राहिलाच व्हिडिओ तयार करायचा. तर त्यानंतर आम्ही मग सर्व खेळून वगैरे झाल्यानंतर आम्ही मग झुला वगैरे एन्जॉय खेळलो. जरा झुला वगैरे करून झाल्यानंतर आम्ही बैलगाडी राईड केली. अशी आमची छोटीशी वन डे ट्रिप झालेली आहे. आता आम्ही घरी चाललेलो आहोत.
तर तुम्हाला कसा वाटला माझा हा सेकंड ब्लॉग तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक जरूर करा. थँक्यू सो मच. बाय.